महाराजांचा मुलगा असुराजी राघवराव आणि भाचा यशवंतराव यांचा शाही सन्मान करायचा आहे म्हणून दरबारात बोलवलं. त्यांनी पेहराव बनवलाय, पगड डोक्यावर घातली, शमशानी कमरेला. आता आपला सन्मान होणार, आता आपल्या शौर्याचा सन्मान होणार. कट आदेश शिरला होता. निजामाच्या दरबारामध्ये निजामाला मुजरा करण्यासाठी मनाखाली झुकवल्या. तेवढ्यात सपासप चौघांच्या पाठीवर तलवारीचे वार झाले. तुकडे तुकडे करून टाकले. काय आपल्याला बक्षीस मिळत होतं? सांगा ना मला. आपल्यातले आपल्यात कशी झुंजत होती. जिजाऊसाहेब म्हणाले, नाही धनी नाही, आता बस ह्यांची चाकरी आपल्याला करायची नाही. पुण्याला जायचं, तिकडे आपली जमीन आहे, जमीन कसायची आणि आपण आपल्या रयतेला मायबाप बनायचं. निर्णय घेतला. कोणी येऊ नाही तर नाही येऊ. शहाजी राजांच्या सांगण्यावरून त्या पुण्याला आल्या. पुण्याला आल्यानंतर त्यांनी तिथे नांगर घेतला. नांगराला सोन्याचा फाळ लावला आणि तिथे शेती कसायला सुरुवात केली. रयत्याच्या मनात आलं, कुणीतरी आम्हाला वारी आलेला आहे. 12 मावळातली लोक गोळा झाली आणि तिथे जिजाऊसाहेबांना शेती कसायला साथ दिली. आणि शिवाजीच्या कृपेने 19 फेब्रुवारी 1630 साली शिवनेरी किल्ल्यावर शिवाजी महाराजांचा जन्म झाला. जिजाऊसाहेब शिवरायांना रामायणातील गोष्टी सांगत, महाभारतातील गोष्टी सांगत, विजयाची गोष्ट सांगत, पराजयाची गोष्ट सांगत. जिजाऊसाहेब म्हणा, शुभम भोसलेच्या पूर्व श्रीरामचंद्राने दुष्ट रावणाला मारले आणि प्रजेला सुखी केले. जाधवांच्या पूर्व श्रीकृष्णाने दुष्ट कंसाला ठार मारले आणि प्रजेला सुखी केले. अरे तू सुद्धा दुष्टांचा नाश करू शकशील, तू सुद्धा प्रजेला सुखी करू शकशील. आईच्या उद्देशाने शिवरायांना हुरूपील हे वीर पुरुष अन्यायाविरुद्ध कसे लढले, कसे आपण लढावे. त्यांनी दुष्टांचा नाश केला, तसा आपण करावा. त्यांनी प्रजेला सुखी केले, तसे आपण करावे. आपण न्यायी व्हावे, धाडसी व्हावे, पराक्रमी व्हावे असे शिवरायांना सतत वाटू लागले. गरीब मावळ्यांची मुले शिवरायांबरोबर खेळायला येत. कधी कधी शिवबाई त्यांच्या झोपडीत जात. त्यांची कांदा भाकर आवडीने खात. शिवराय अजून वयाने लहान होते, पण त्यांच्या मनातील भरारी मोठी होती. ते मावळ्यांना घेऊन कळकळीने म्हणाले, मी आज तुम्हाला माझ्या मनातील एक गोष्ट सांगू का? आमचे वडील शहाजीराजे भोसले विजापूरचे सरदार आहेत. त्यांनीच आम्हाला इथल्या जागरीचा अधिकार दिला आहे. सर्व कसे छान चालले आहे. पण गड्यांनो, मला एक मुळीच आनंद वाटत नाही. सुलतानांच्या वतनदारीवर आपण संकुष्ट राहावे का? दुसऱ्यांच्या कंधुळेने आपण पाणी प्यावे का? आपल्या चारही बाजूने परकीय राजवटे आहेत. त्यांच्यामध्ये सारखी युद्ध होतात. यात आपली माणसे नाहक मरतात. आपल्या मुलकाची झुंजार होते. इतके सोसून आपले पदरी काय तर गुलामगिरी. आपण किती दिवस सहन करायचं? दुसऱ्यासाठी किती काळ थांबायचे? वतनाच्या लोभाने असेच चालून द्यायचे का? शिवराय आवेशाने बोलत होते. त्यांचा चेहरा रागाने लाल झाला होता. ते तरुण मावळे शिवरायांकडे पाहून एका आवाजात बोलले, बोला महाराजे, बोला. आपला मनोदय सांगा. तुम्ही जे सांगाल ते आम्ही करण्यासाठी एका
पन्हाळा प्रांत काबीज केला. 10 नोव्हेंबर ठाण्याला मारला. 10 नोव्हेंबर ते 1 डिसेंबर या 20 दिवसात माझ्या राज्याने 200 किलोमीटरचा प्रवास करून 11 किल्ले जिंकले. माझ्या राज्याचं यश, माझ्या राज्याचं 50% यश हे नियोजनावरच होतं. आमचं नियोजन कसं आहे? आमचं नियोजन 10वी झाली की 11वीला ऍडमिशन कशाला घ्यायचं, आर्टला घेऊ की सायन्सला, सायन्सला घेऊ की कॉमर्सला, याचं नियोजन नसतं. आईला विचारू की बाबांना, बाबांना विचारू की मित्राला, मित्राला विचारू की सरांना. आईला विचारलं तर आई म्हणते शेजारचे सोन्याने सायन्सलाच घेतलं आहे, मग तू पण सायन्सनेच घे. बाबांना विचारलं तर बाबा म्हणतात माझा एक मित्र आहे कंपनीत, मी त्याला विचारतो मग तुला सांगतो. मित्राला विचारलं तर मित्र म्हणतो तू कशाला घेणार आहे, मी पण त्यालाच घेतो. सरांना विचारलं तर सर म्हणतात शिक्षणाचं हल्ली बाजारीकरण झालं आहे, काही शिका सगळीकडे बेकारीच आहे. हे आमचं नियोजन. शिवरायांचं नियोजन काटेकोर आहे, शिवरायांची अंमलबजावणी काटेकोर आहे. महाराज पन्हाळ्यावर पोहोचले आणि आजूबाजूच्या लोकांना कळालं शिवाजी महाराज येत आहेत. ते त्यांना भेटायला येऊ लागले. का? त्यांच्यामध्ये शिवा काशीदास नावाचं पोर होतं. ते शिवाजी महाराजांना भेटायला येऊ लागलं. का? कारण माहित आहे त्या काळी शिवा काशीदासचे आवडते हिरो होते छत्रपती शिवाजी महाराज. आणि आत्ताच्या पोरांना विचारलं तुमचा आवडता हिरो कोण, तर ते म्हणतात सलमान खान, शाहरुख खान. आले पण लक्षात ठेवा, ना सलमान खान ना शाहरुख खान, आमचे हिरो फक्त राजे शिवा छत्रपती, राजे शिवा छत्रपती. म्हणूनच सांगावेसे वाटते जगणारे ते मावळे होते, जगवणारा तो महाराष्ट्र होता, पण स्वतःच्या कुटुंबाला सोडून त्याची मायनी काळजी घेणार माझा शुभ होता, मला शुभ होता. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय. घोषणा द्यायची छत्रपती